Good morning, all of you. I am Professor Kakle Ramesh from Arsu Technical Campus in MBA Department. Okay, previous lecture discussing process in new product development. Okay, so new product development in the is the process guiding new product the what marketplace. Okay, so in the dynamic market companies must constantly introduce the product new in the changing consumer wants and needs. So याचं कसं आपण बघायला गेलं आपण ज्यावेळेस न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट करतो एखादा प्रोडक्ट मध्ये चेंजेस करतो इनोव्हेशन करतो तर ते कशाच्या बेसवर करतो दॅट इज मार्केट डिमांड मार्केट नीड म्हणजे कंझ्युमरची डिमांड काय कंझ्युमरची नीड काय आणि नवीन टेक्नॉलॉजीनुसार आपण ते कुठल्या कुठल्या गोष्टी चेंजेस करू शकतो या गोष्टींवर सर्व डिपेंड असू शकतो मग एका बघितलं आपण कंझ्युमर नीड ऑफ न्यू प्रोडक्ट बघितलं त्याच्यानंतर आपण न्यू पॉईंट स्टार्ट केला होता रिझन फॉर लॉन्चिंग न्यू प्रोडक्ट कोणतं कारण असतात आपण जे न्यू प्रोडक्ट लॉन्च करतो त्यासाठी कोणते कारण असू शकतात तर आपण ते वन बाय वन बघूया ओके सो याच्यामध्ये काय many types of existing technology that has been used to manufacture a product become the in such case as an organization will want to come what the product the incorporate the latest technology and give the better performance so याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे जर लॉन्च करतो आपण न्यू प्रोडक्ट तर त्यासाठी कारण काय तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी जर आपण जर त्यासोबत जर वर्क केलं ऑटोमॅटिकली आपल्या प्रोडक्ट आपल्या कंपनीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट होऊ शकतो ओके नेक्स्ट the similar it competitor launches a new product is the market and organization may be forced to launch another similar new product that is a competitive equally if not better good in term in the performance features quality and price or the accept सो याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे न्यू प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे पण ती चेंज करायचं आहे तर आपण पूर्णपणे मार्केटचा सर्वे केला पाहिजे मार्केटमध्ये आपले कॉम्पिटिटर कोणते आहेत याचा अगोदर आपण प्रॉपर स्टडी केला पाहिजे ओके तर कॉम्पिटिटरचे फीचर्स काय आहे त्यांच्या प्रोडक्टची क्वालिटी कशा प्रकारे आहे त्या प्रोडक्टची प्राइस कशा प्रकारे आहे याचा पूर्णपणे इन्फॉर्मेशन आपण काय करतो कलेक्ट करतो त्याच्यानंतर आपण आपलं प्रोडक्ट काहीतरी कॉम्पिटिटर पेक्षा बेटर देण्याचा आपण प्रयत्न करतो त्यानंतर आपण प्रोडक्ट लॉन्च करतो ओके अनदर इन्स्टन्स इज व्हेन द ऑर्गनायझेशन in the need of the market is not being to currently and invest the research and development to come out the new product that the meets and the same needs so न्यू रिसर्च अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट आपण कोणत्या बेसवर करतो ऑलरेडी आपण मार्केटमधून इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्यानंतर मार्केटमध्ये गरज नीड आणि मार्केटला कुठल्या प्रकारची वॉन्ट नीड आहे गरज आहे याचा आपण प्रॉपर स्टडी करतो त्यानंतर आपण आपल्या प्रोडक्टमध्ये चेंजेस करू किंवा न्यू प्रोडक्ट लॉन्च करतो ओके एक अनदर रिझन for launch a new product could be the upgradation of the existing product with the newer features of the facilities. So already आपल्या कंपनीमध्ये जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो अपडेट करू शकतो मोटिवेट करू शकतो इनोव्हेट करू शकतो जर ते मॉडिफाय द प्रोडक्ट केलं आहे त्या प्रोडक्टमध्ये मॉडिफिकेशन केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या प्रोडक्टचे फीचर्स त्या प्रोडक्टची क्वालिटी चेंज होणार आहे त्यानंतर आपण ते मार्केटमध्ये नवीन प्रोडक्ट लॉन्च करू शकतो ओके consumer needs and wants continuously changes organizations should respond these changes through their product and services otherwise consumer will switch to the competitor product that satisfies their need and wants आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे नीड अँड वॉन्ट्स कंटिन्युअसली चेंज होत राहतात मार्केट मधले आणि कंझ्युमरच्या गरजा हे कंटिन्युअसली मार्केट प्लेसनुसार किंवा जनरेशननुसार हे चेंज होत असतात मग हे चेंज झालेले गरजा आणि वॉन्ट्स त्यासोबत आपल्याला आपले प्रोडक्ट देणे खूप गरजेचं असतं मग याच्यानुसार आपलं प्रोडक्ट आणि कॉम्पिटिटरच्या बेसवर आपलं प्रोडक्ट आपण चेंज करू शकतो आणि ते नव्याने लॉन्च करू शकतो ओके if an organization product are existing
poor sales suffering from the negative reputation, it is time to change the product offering. So अजून एक रिझन आहे ऑर्गनायझेशन मध्ये जर एखाद्या प्रोडक्टला जर क्वालिटी नसेल किंवा त्याचं चांगलं सफरिंग करत नसेल किंवा सेल्स होत नसेल त्या प्रोडक्टचं तर निगेटिव्ह रिप्युटेशन हे मार्केटमध्ये आपलं क्रिएट होऊ शकतं. मग ते जर चेंज करायचं असेल तर आपण त्या प्रोडक्टमध्ये चेंजेस करून नव्याने सेल्स करू शकतो आणि कंझ्युमरला ऑफर करू शकतो. Next point, types of new product. Types of new product. First one, truly innovative new product. Truly innovative of new product. When we talk the new product, we can easily classify them into the categories or types. For example, there are products that we have never had in the similarly. There are new products from the particular organization, but not necessarily unknown to the market. So, first one, truly innovative new product. So, means what? It satisfied a real need that is not being met presently. Are truly new product the market has not seen yearly. They are the first of their kind of product that satisfy this need with in the being meat. For that is the traditional way. For example, so याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे जर जे प्रोडक्ट आहे कंपनीमध्ये ते जर आपल्याला इनोव्हेट करायचं असेल त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं असेल चेंजेस करायचे असेल तर ही काळाची गरज असते. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ न्यू प्रोडक्ट. For example, telephone. Telephone. So already मार्केटमध्ये पहिल्यापासून टेलिफोन आहे पण ते टेलिफोन असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस होत गेलेले आहेत म्हणजे इनोव्हेट होत गेलेले आहेत. जर इनोव्हेशन होतं प्रोडक्टमध्ये ऑटोमॅटिकली ते प्रोडक्टचा सेल होऊन जातो. आता अँड्रॉइड पहिले कीपॅडचे मोबाईल होते टेलिफोन होते ओके तर आता मोबाईलमध्ये अँड्रॉइड आलेले नवीन नवीन फीचर्स लॉन्च झालेले आहेत म्हणजे याचा अर्थ काय तर इनोव्हेट केलेलं आहे आणि इनोव्हेशन करणं काळाची गरज असते. ओके फॉर एक्झाम्पल टेलिफोन. सो नेक्स्ट वन रिप्लेसमेंट इन द मार्केट that are significant difference from existing product. Replacement in the market. Replacement in the market that are significantly different from the existing product. याच्यामध्ये काय these are the products that serve needs that's currently being met but better than the more efficient manner. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये अजून इफिशियंट मॅनर म्हणजे नवीन काहीतरी मॉडिफिकेशन करून चेंजेस करून आपण ते प्रोडक्ट लॉन्च करू शकतो. फॉर एक्झाम्पल बॉल पॉइंट पेन्स जे पेन आहेत आपले ओके बॉल पॉइंट पेन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस होत असतात. ऑलरेडी वर्क एकच आहे त्याच्यात पण ते स्मूथली त्यानंतर काहीतरी चेंजेस त्याच्यानुसार ते चालत राहतात. ओके मॉडिफाय करतो आपण त्या प्रकारच्या गोष्टी. Third point, product new to the organization but not to be the market. Me too. Product new to the organization. दुसरा नाही का ग्रे कलरचा
ते फुकटात पोरांनी गिफ्ट दिलता म्हणून घेतला वापरला मी ना काय पुढे but घेतला not हा single. घेतला तो भिकार शोटला देऊन टाकलं To the market. आणि तो काळा बुट राणीचा वापरता तो फेकून द्या आणि तू एक दुसरा थोडे दिवस वापरून फेकून द्या काय कपात फेकून वर फेक बुट आहे अजून चांगला वापर Means what? These are products that are already existing in the market. When an organization that does not have to the same product in the portfolio launches the same new product, it is the called that in the innovative Me Too product. So त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे Me Too product फॉर एक्झाम्पल कॅडबरी असू शकते किंवा आता कॅडबरी ही डेअरी मिल्क त्याच्यानंतर ओरिओ ओके 5 स्टार म्हणजे प्रोडक्ट सेम आहे फक्त ते काय केलेलं आहे त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत कॅडबरी क्राफ्ट इंडिया लॉन्च इट इज ग्लोबल बेस्ट सेलिंग ओरिओ बिस्किट त्याच्यामध्ये काय चॉकलेट फ्लेवर अँड सँडविच कुकीज ओके इट इज अर्थ रायवल ब्रिटानिया इंडस्ट्री stole its thunder by the launching and existing Me Too the product called Treat O म्हणजे प्रोडक्ट एकच असतात वेगवेगळ्या कंपनीमध्ये नव्याने लॉन्च होत असतात ओके New point, new product development process. New product development process. New product development process, idea generation of commercialization. So first point, idea generation. Okay. Idea generation. Idea generation. Having seen the need for launching of new product, the first and the foremost in the question facing the most organization is what kind of the new product is to be the launch. Here brings the search for ideas, while some expect in the belief in the best way of the guest ideas for new product to the uncover unmet need and the customer, while some others believe that the technology innovation would essentially lead to the new product ideas. Idea generation is the process that there is no single correct way of the searching for a generation ideas. ओके सो याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आयडिया जनरेशन मीन्स करंटली मार्केट सिच्युएशन काय आहे त्यानुसार आपण आयडिया जनरेट करू शकतो मग आयडिया जनरेट कशाच्या बेसवर आपण करणार आहोत त्याच्यामध्ये कस्टमरची नीड मार्केट डिमांड
मार्केटची डिमांड कशा प्रकारे आहे या बेसवर आपण काय करू शकतो, आयडिया जनरेट करू शकतो. याच्यामध्ये काय मेथड्स ऑफ आयडिया जनरेशन, मेथड्स ऑफ आयडिया जनरेशन. Methods of idea generation. Given below are some the common methods in the which idea generation. First, attribute listing. Attribute listing. So this involves listing the major attributes of the existing product and then finding the idea modified, then the suit of the consumer needs better the new product ideas. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आपण वेगवेगळ्या प्रकारचे लिस्टिंग करत असतो, लिस्ट करत असतो. याच्यामध्ये काय आपण एक फाइंडिंग केली पाहिजे, सर्च केलं पाहिजे आयडियामध्ये की कशा प्रकारे मार्केटची डिमांड आहे, मार्केटची नीड आहे, कंझ्युमरची नीड आहे. हे जर आपण काय करतो, ज्यावेळेस एक लिस्ट तयार करतो असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची की मार्केटमध्ये कुठल्या प्रकारची डिमांड असू शकते किंवा नीड असू शकते, त्यानंतर आपण ते टू गिव्ह राईट अ न्यू प्रोडक्ट आयडिया जनरेट करू शकतो. ओके, ब्रेन स्टॉर्मिंग. ब्रेन हाय ना मम्मी, यश मम्मी. brainstorming. So याच्यामध्ये काय a common method employed the many organization which the involve the running of the informal session where the consumer meet the organization person like engineer and design personnel, the discuss the problem with the current product, the how they improve the phone product the idea. So याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, brainstorming that is smart work. त्याच्या प्रकारे कशा स्मार्ट वर्क करू शकतो. फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि डिझायनिंग डिपार्टमेंट याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी करावं लागतं. ओके, सो नेक्स्ट फोर्स रिलेशनशिप. फोर्स रिलेशनशिप force relationship, the studying various components of the situation and the establishing the relationship between the components that does not exist currently. For example, an office the normally house telephone, the facilities machine, and the portfolio in the existing relationship between the product. However, the organization think common in the creating relationship common but coming with the new product is the combination of products in the product. So याच्यामध्ये काय सांगितलं आहे, फोर्स रिलेशनशिप म्हणजे जे मार्केट टू मार्केट असेल, कंपनी टू कंपनी असेल किंवा आपण टेलिफोनद्वारे सुद्धा म्हणजे रिलेशनशिप मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. ओके, सो बाकीचे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, थँक्यू व्हेरी मच. टुडेज लेक्चर इज ओव्हर.